स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज आपण शिरोळ शहरात आलो होतो. शिरोळ शहरातून सध्या प्रभाग क्रमांक 2मधून डॉक्टर अरविंद माने हे नगरसेवक पदासाठी रणांगणात आहेत. आज आपण त्या प्रभागातील समस्या यावर त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत. सर नमस्कार, तारा न्यूजमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आणि मला विचारायचं आहे की एक राजकीय वलय तुमच्या मागे आहे आणि आता शिरोळ शहरामधील प्रभाग क्रमांक 2मधून तुम्ही रणांगणात आहात. काय सांगाल, काय नेमक्या समस्या आहेत त्या प्रभागामध्ये? गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये मी अपक्ष म्हणून निवडून आलो आहे. जनतेनं मला मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलं होतं. त्या अनुषंगानं जनतेच्या जास्तीत जास्त समस्या सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जर आपण प्रभाग 2मधील आमचा संगमनगर हा भाग असेल तर त्याचा 25 वर्षाचा प्रॉपर्टी कार्डचा विषय होता, तो मी माझ्या माध्यमातून सोडवलेला आहे. त्याच्याबरोबर तिथं बऱ्यापैकी संगमनगर भाग आहे, रोहिदास नगर आहे, त्याच्यानंतर वाल्मिकी नगर आहे. या भागातल्या ज्या रस्त्याचे प्रश्न असतील, त्याच्याबरोबर समाज मंदिराचे प्रश्न असतील, ह्या प्रश्न आपल्या नेत्यांच्या माध्यमातून आम्ही हे प्रश्न सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला आहे. पण अपक्ष निवडून आल्यानंतर ही गोष्ट मला जाणवली की जनतेच्या सेवा करताना, त्याच्याबरोबर त्यांच्या अडीअडचणी समजावून घेऊन त्या सोडवताना आपल्याला कुठंतर मर्यादा पडत आहेत. त्यामुळे आता मध्ये बऱ्याचशा पावसामध्ये बऱ्याचशा ठिकाणी खड्डे पडले होते, ते मी खर्चातून तिथं मुरुम टाकला आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांच्या आरोग्यविषयक अडचणी निर्माण होत्या, त्या अडचणी पण मी वैयक्तिक लेवलला सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर सत्ता जर आपल्या बाजून असेल तर आपण जनतेची सेवा चांगल्या पद्धतीने करू शकतो. आता ह्या वेळेला फेररचनेमध्ये नंदीवाली वसाहत हा माझ्या प्रभागाशी जोडले गेलेला आहे. मग तेथील लोकांचे समाज मंदिर असू दे, तेथील रस्ते असू दे, तेथील दिवाबत्तीची व्यवस्था असू दे, त्यातल्या जनतेच्या वैयक्तिक लेवलच्या त्यांच्या ज्या काही प्रॉपर्टी कार्डचे विषय असू द्यात, हे सगळं सोडवण्यासाठी आता मी प्राधान्य देणार आहे. तसेच अजून बऱ्यापैकी रस्त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत, ते पण सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नागरिकांच्या आरोग्यविषयक बऱ्याचशा अडचणी आहेत, त्याच्यावर विशेष लक्ष देणे, नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येते का हे पाहणे, ह्या गोष्टी पण माझं विशेष लक्ष असणार आहे. त्याच्यावर महिला बचत गट आहेत, बचत गटांच्या माध्यमातून त्यांना कुठल्या प्रकारचं मार्केट उपलब्ध करता येतील का, हे जर नगरपालिकेमध्ये सत्ता असेल तर त्या सत्तेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतील. त्याच्याबरोबर तरुणांचे प्रश्न आहेत, त्यांना योग्य ठिकाणी त्यांना रोजगार मिळवणे, त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे हे गरजेचं आहे. अंगणवाड्यांचे प्रश्न आहेत, त्यांना अंगणवाड्या नाही आहेत, अंगणवाड्यांना जागा नाही आहेत. काही भाड्याच्या जागेमध्ये अंगणवाडी असतात, त्यांना भाडं स्वखर्चातून द्यावं लागतं. किंवा अंगणवाडीमध्ये मुले असतात, त्यांना खेळणीची तोडावड असतो. काही लोकांना तिथं म्हणजे फर्निचरच्या अनुषंगानं कपाट असू दे, खुर्च्या असू दे, ह्या गोष्टीच्या तुटवडा जाणवतोच. पण हे सगळं नगरपालिकेच्या माध्यमातून करणं जास्त सोयीस्कर होईल असं मला वाटतं. सध्या त्या प्रभागाची काय सद्यस्थिती आहे? आणि आता तुम्ही जे एक व्हिजन सांगितलं की बाबा मला संधी मिळाली तर हे काम माझ्याकडून होणार आहे, तर सद्यस्थिती काय आहे मग? नाही, सध्या आता आपण बरेचसे प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्याचा मी माझ्या माध्यमातून प्रयत्न केला, पण अजून बरेचसे प्रश्न आहेत. रोहिदास नगरमधले समाज मंदिरचं बांधकामाचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर स्मशानभूमीच्या वॉल कंपाऊंडचा प्रश्न आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नंदीवाले वसाहतमध्ये तर बरेचसे रस्त्याचे, समाज मंदिरचे प्रश्न आहे. त्यानंतर बऱ्याचशा प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न आहे. त्यानंतर घरकुल बऱ्याच जणांना मंजूर आहे, पण त्यांना अजून तो लाभ मिळालेला नाही आहे. त्यांच्या बऱ्याचशा अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्याच्याबरोबर शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी वैयक्तिक लेवलला जाऊन आपण करणार आहे. सर शिरोळ आणि इथं हे जे महापूर येतो ह्याचं एक समीकरण म्हटलं जातं, तर अशावेळी त्या प्रभागामध्ये कशा पद्धतीनं काम होणार? तो प्रभाग त्यावेळी ग्रासतोय का महापुराच्या कालावधीमध्ये? मग त्यावेळी काय उपाययोजना असणार आहेत? नाही, महापुराचा विषय आहे तो माझ्या प्रभागाशी एवढा जास्त जोडला जात नाही प्रश्न, पण महापुरासंदर्भात जास्तीत जास्त स्थलांतरित लोकांना सेवा देण्याचं काम माझ्या प्रभागाच्या माध्यमातून मी करू शकतो.
तर हे होते डॉक्टर अरविंद माने, जे प्रभाग क्रमांक 2मधून नगरसेवक पदासाठी रणांगणात आहेत. सध्या त्यांनी सांगितलं की प्रभागामध्ये काय समस्या सोडवल्या गेल्या आहेत, काय समस्या सोडवल्या जाणार आहेत. जर त्यांना संधी मिळाली आणि जर ते निवडून आले तर कशा पद्धतीनं ते संधीचं सोनं करू शकतात. आता येणारी निवडणूक आणि मतदारच ठरवतील की कशा पद्धतीनं कौल द्यायचं आहे. ताराणूसाठी मी कॅमेरामॅन केतनसह सुनंदा नाईक, कोल्हापूर.